तर आज आम्ही बाहेर पडलो आहे आदित्यचं डिपार्टमेंट, आदित्यचं कॉलेज, नीट सगळं आतनं एक्सप्लोअर करायला. ॲपरंटली हा जो माउंट आहे हा त्यांनी मार्सला रेप्लिकेट केला आहे, त्याच्यासारखा साधारण टेरेन त्यांनी. तर हा इलेक्ट्रिकल अँड कम्प्युटर सायन्सचा लेक्चर हॉल आहे आणि हा ॲपरंटली वर्ल्ड्स लार्जेस्ट सॉल्व्हेबल रुबिक्स क्यूब आहे. आणि ही जी आहे ही रोबोटिक्सची बिल्डिंग आहे. हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि जे लोक नवीन आहेत चॅनेलवर त्यांच्यासाठी सांगते की सध्या मी अमेरिकेमध्ये आहे, माझ्या मुलाच्या कॉन्व्होकेशनसाठी आलेली आहे आणि त्यामुळे इथून पुढचे काही व्हिडिओज मी अमेरिकेमधून शूट करणार आहे आणि इथेच काही व्हिडिओज तुम्हाला मी माझ्या चॅनेलवर दाखवणार आहे. तर आजच्या या नवीन दिवसाची सुरुवात आम्ही करत आहोत आमच्या मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड घालून आणि त्याच्यासाठीच आम्ही आलेलो आहोत टी मोबाईलच्या शॉपमध्ये. तर ही सिम कार्ड घालायची सगळी प्रोसेस पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे ना आपल्यासारखं कुठलंही आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट द्यायला लागत नाही आणि सिम कार्ड घातल्यावर सुद्धा लगेच दुसऱ्या मिनिटाला आपला मोबाईल चालू होतो. तर चला आता आज जाऊन बघूया. आणि आजचं वेदर म्हणाल तर आज खूप छान वेदर आहे. काल प्रचंड थंडी होती आणि आज एकदम अशी थोडी ढगाळ हवा आहे आणि टेम्परेचर पण छान आहे, स्वेटर घालायची गरज नाही आहे. आणि आज सकाळी थोडा पाऊस पण पडला होता इथे, तर त्यामुळे छान वाटतं. तर आता आम्ही जाणार आहे सिम कार्ड घालायला आणि मग नंतर आपण इथे थोडंसं हिंडूया आणि बघूया इथला थोडा परिसर कसा आहे तो एक्सप्लोर. And what question did you have? Yeah. Once I connected this. No, it shouldn't be. Is the like the SIM card that you're having here right now, is that was connected to the WhatsApp? Yeah. तर आता आम्ही टी मोबाईलचं कार्ड घातलं 1 महिन्यासाठी आणि त्याची कॉस्ट आम्हाला $15चा प्लॅन घेतला होता आणि त्याच्यावर $25 लाईन ॲक्टिवेशनचे लागले आणि टॅक्सेस असं धरून आम्हाला $43ला तो प्लॅन पडला. तर इथे पटेल ब्रदर्सचं पण शॉप दिसत आहे. अमेरिकेमध्ये ह्याच्या भरपूर चेन्स आहेत पटेल ब्रदर्सच्या आणि इथे टिपिकल इंडियन सगळी ग्रोसरी मिळते, त्यामुळे हे खूप फेमस आहे. तर आता आम्ही होल फूड्स या मार्केटमध्ये आलो आहे. होल फूड्स म्हणजे आपल्या इथलं बिग बाजार वगैरे जसं असतं तसं हे मेनली सगळं ग्रोसरी शॉप आहे. तर इथे एक आम्ही चक्कर मारून बघणार आहे आत कसं काय आहे. तर हा असा सगळा शॉपिंगचा कॉम्प्लेक्स आहे आणि इथे भरपूर दुकानं आहेत. केक शॉप आहेत, त्याच्यानंतर बेकिंग शॉप आहे, डॉलर ट्री आहे, नंतर इथे डेंटल क्लिनिक पण दिसत आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे. आणि इथे अमोल शॉपिंग करून थकून भागून काय पितोयस? किवी अँड स्ट्रॉबेरी. कसं आहे? इथून मग आम्ही घरी गेलो आणि मग मी स्वयंपाकाला लागले. गरमागरम पोळ्या आणि बटाट्याच्या काचऱ्या असा बेत केला होता. दुपारी थोडी विश्रांती घेऊन आम्ही संध्याकाळी आदित्यचं कॉलेज बघायला मग बाहेर पडलो. तर आज आम्ही बाहेर पडलो आहे आदित्यचं डिपार्टमेंट, आदित्यचं कॉलेज, नीट सगळं आतनं एक्सप्लोअर करायला. आणि तुम्हाला दिसत असेल की संध्याकाळ झाली आहे आणि पाऊस पडतो आहे आत्ता. तर चला बघूया, आज जाऊया आणि बघूया. हा कॉमन एरिया आहे आणि इथे कॉफी किंवा अजून फूड इन जनरल असं सगळं मिळतं. पांडा एक्सप्रेस दिसते आतमध्ये. लाऊंज, स्टडी स्पेसेस, शॉपिंग आहे, थोडं बँकिंग आहे. इथे असं वेंडिंग मशीन्स आहेत. इथे परत हॉटेल्स आहेत आणि हे जे रेस्टॉरंट आहे याचं नाव आहे फायर साईड रोस्ट आणि इथे आदित्य फर्स्ट सेमिस्टरमध्ये काम करायचा. सो ह्या रेस्टॉरंटचं एक विशेष महत्त्व आहे. हे पण आत्ता बंद झालं आहे पण हे आतनं असं आहे. हां, तर आतमध्येही 3-4 वेगवेगळी काउंटर्स आहेत. त्यातलं हे जे काउंटर आहे तर इथे पास्ता काय बनवायचा असतो, पास्ता बनवायचं, पास्ता सर्व करायचं काम करायचं आदित्य. किती छान आहे ना हे. इथे बसून तुम्ही काय डबा वगैरे खायचात का? मी माझी शिफ्ट
इथे मागचं जे पिझ्झावाला सेक्शन आहे ते डिपेंड, म्हणजे कधी कुठे गरज आहे. सो इथे मुलं अभ्यास करतात, डबे खातात, थोडी विश्रांती घेतात. तर इतकी छान एरिया त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे मुलांना. बसायला सोफा सेट्स पण आहेत, असे वर्कस्टेशन्स आहेत. समोर कोणतरी तिथे काम करताना पण दिसतंय. इथे एक फायरप्लेस आहे, ते असे सोफा आहेत बसायला. हे बार्न्स अँड नोबल हे नॉर्थ कॅम्पसचं आहे. म्हणजे इथे सगळे मर्चंडाईज मिळतात, सगळे मिशिगनचे प्रिंट असलेले टी शर्ट्स म्हणा, हुडीज म्हणा, कप्स, कॅप्स, असं सगळं. मेन मिशिगनचा लोगो असलेला म्हणजे ब्ल्यूवर येल्लो रंगाचा M हे त्यांचं स्टँडर्ड हे आहे, सिग्नेचर. तर ते सगळे मर्चंडाईज इथे मिळतात. आणि ह्या बाजूला हे त्यांचं टेक सेंटर आहे. म्हणजे इथे सगळ्या हेडफोन्स, कॅल्क्युलेटर्स, लॅपटॉप्स, टॅब्स, फोन्स, हे सगळं जे मुलांना लागतं नेहमीच्या अभ्यासामध्ये, तर ते सगळं इथनं ते विकत घेऊ शकतात. किंवा कधीकधी युनिव्हर्सिटीसुद्धा मुलांना लॅपटॉप्स देत असते, तर ते सुद्धा ते इथनं कलेक्ट करू शकतात. तर असं हे टेक शॉप आहे. ही मिशिगन युनिव्हर्सिटीची क्रेडिट युनियन बँक आहे. हा काय झेंगा खेळायला ठेवलाय काय? केवढा मोठा आहे ना. आपल्याकडे ते छोटं आहे. हे इथे खेळायला पण ठेवले तसे झेंगा. हे मुलांना अभ्यासासाठी एक लाऊंज दिले आहे त्यांनी. इथे त्यांनी कम्प्युटर्स प्रोव्हाइड केलेत. हे कम्प्युटर्स मुलं वापरू शकतात त्यांच्या अभ्यासासाठी. इथे प्रिंटर आहे, स्कॅनर आहे, हे पण मुलं वापरू शकतात. आता इथून सगळे मेन लेक्चर हॉल्स आणि लायब्ररी वगैरे चालू होत आहे. हा त्यांचा मेन लेक्चर हॉल आहे. प्रोजेक्टर वगैरे पण दिसतं इथे. बोर्डवर जनरली कोणी शिकवतच नाही. तिथनं प्रोजेक्टर अख्खा खाली येतो, स्क्रीनच्या एवढा साईजचा, त्याच्यावरच सगळं प्रोजेक्ट होतं. तर ही यांची इथली लायब्ररी आहे. आणि इथे पूर्ण वेळ म्हणजे 24/7 ह्या सगळ्या फॅसिलिटीज मुलांसाठी ओपन असतात. मुलं रात्रीसुद्धा इथे येऊन अभ्यास करू शकतात आणि अत्यंत सेफ एन्व्हायरमेंट आहे इथे. इथे पण आतमध्ये सगळे रॅक्स दिसतात पुस्तकांचे. इथे अजून वरच्या मजल्यावर पण आहे लायब्ररी. तर हा इलेक्ट्रिकल अँड कम्प्युटर सायन्सचा लेक्चर हॉल आहे. आणि 3rd सेमिस्टरला जेव्हा आली त्याला टीचिंग ॲसिस्टंटशिप मिळाली होती, तेव्हा तो अशाच क्लासरूममध्ये येऊन कधी स्वतः लेक्चर्स घ्यायचा, कधी लेक्चर घेत असेल टीचर्स तर त्यांना ॲसिस्ट करायचा. आणि हा ॲपरेंटली वर्ल्ड्स लार्जेस्ट सॉल्व्हेबल रुबिक्स क्यूब आहे. आणि हा ॲक्च्युली तुम्ही हलवून ह्याचे रंग तुम्ही एका साईडला आणू शकता. सो ॲक्च्युली तुम्ही हा प्ले करू शकता ह्याच्याबरोबर. आणि हा याच कॉलेजच्या स्टुडंट्सनी ॲज अ प्रोजेक्ट म्हणून बनवला आहे. आणि त्याची माहिती त्यांनी इथे या बोर्डवर दिलेली आहे की कोणत्या स्टुडंट्सनी ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं आहे हा क्यूब बनवण्यामध्ये. अँड इट स्टार्टेड ॲज अ प्रोजेक्ट. मस्त. इकडे
हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं मेन ऑफिस आहे युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचं. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग लिहिलं आहे इथे. आणि आम्ही मुद्दाम रात्री आलो आहे म्हणजे मग ह्या सगळ्या जागा व्यवस्थित बघता येतात, कारण सकाळी स्टुडंट्सची म्हणा टीचर्सची म्हणा गर्दी असते आणि मग त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून आम्ही मुद्दाम रात्री आलो आहे जेणेकरून आम्हाला सगळं व्यवस्थित बघता येईल. आणि इथे सर्व प्रोफेसर्सची नावं दिसतात. टेन्युअर ट्रॅक म्हणजे लाईफ टाईम. एमिरेटस फॅकल्टी म्हणजे एकदमच टॉप लेवल. हे का एमिरेटस फॅकल्टी म्हणजे एकदम टॉप लेवलची फॅकल्टी. हे टेन्युअर ट्रॅक आणि टेन्युअर ट्रॅक म्हणजे लाईफ टाईम त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन सोबत काम करायचं त्यांच्याकडे हे आहे लाईक एम्प्लॉयमेंट आहे. सीता सियाल, रोहिणी बालचंद्रन, थोडी इंडियन नावं पण दिसतात. भरपूर आहेत. एरोस्पेस इंजिनिअरिंगची बिल्डिंग आहे. हे काय आहे? एरोप्लेनचं इंजिन आहे. छोटी क्लासरूम आहे. एकदमच छोटी आहे. आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग असल्यामुळे इथे सगळे विमानाशी रिलेटेड सगळे हे डिस्प्ले केलेले आहेत. नासा ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन. प्रत्येक डिपार्टमेंटचं असं आहे. ही मेकॅनिकलची लॅब आहे. इथे तू काम करायचं आदित्य? काय काम करायचंस? काय बनवलं? ड्रोन बनवतो. आणि ही जी आहे ही रोबोटिक्सची बिल्डिंग आहे. पण आता ही आम्ही उद्याला एक्सप्लोअर करणार आहे कारण आज खूपच उशीर झाला आहे आणि एवढी सगळी युनिव्हर्सिटी फिरून दमायला पण झालं आहे. सो आम्ही इथे उद्याला येऊ आता आणि हा एक्सप्लोअर करू. पाऊस पण पडतोय आत्ता. आणि ह्याच्या टॉप फ्लोअरवर फोर्ड कंपनीचं ऑफिस पण आहे. काय त्याच्यात गेली का काय? पडल मध्ये पाय गेला माझा. इथे बसायचो इथे बरेच वेळेला. अरे वा. एकांत जास्त काही येत नाही रात्री. ॲपरंटली हा जो माउंट आहे हा त्यांनी मार्सला रेप्लिकेट केला आहे. त्याच्यासारखा साधारण टेरेन त्यांनी निर्माण करायचा प्रयत्न केला आहे आणि सँड पण त्यांचं म्हणणं आहे की त्या पद्धतीचीच त्यांनी इथे वापरली आहे की जेणेकरून ते रोबोट्सना ॲक्च्युअल तिथला फील मिळेल. तर ही अशी ही पूर्ण रोबोटिक्सची बिल्डिंग आहे. तिथे हे मधलं ते एट्रियम त्याच्यामध्ये भरपूर चेअर्स वगैरे ठेवल्यात आणि त्या पण 2 मेन क्लासरूम्स आहेत. दिसतात का? तिथे पण माझे क्लासेस मी इथे नाही होते. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओतनं मी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन ॲन आर्बर इथलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि ह्याचा एकच उद्देश होता की जी तरुण इंजिनियर मुलं आहेत ज्यांना अमेरिकेमध्ये येऊन मास्टर्स करायची इच्छा आहे त्यांना एक साधारण थोडासा ग्लिम्स मिळावा की इथली या युनिव्हर्सिटीजमधली कॉलेजेस ही आतनं कशी असतात, कशा क्लासरूम्स असतात, काय फॅसिलिटीज इथे असतात. तर त्यासाठी मुद्दाम मी हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि पुढचे व्हिडिओ पण अजून खूप छान छान असणार आहेत. कॉन्व्होकेशन सेरेमनी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही इथून पुढचेही बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. भेटते तुम्हाला पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.